नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण येथे सोया टिक्की बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी सोया चंक्स घेतले आहेत। सोया चंक्स 5 मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत। नंतर बाउलमध्ये काढून घ्यायचे। थंड झाल्यावरती त्याच्यातील पाणी पूर्ण काढून टाकायचे आहे। इथे मी एक मिरची घेतली आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, एक छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे। नंतर सोयाबीन घ्यायचे, चांगले बारीक थोडेसे वाटून घ्यायचे। त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, लाल मसाला, धनेपूड, गरम मसाला, हळद, कोथिंबीर घ्यायची बारीक चिरलेली, चाट मसाला घेतला आहे। नंतर 2 चमचे बेसन घेतला आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, मीठ घ्यायचं आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण चांगलं मिक्स करून झाले की त्याचे टिक्क्या छोट्या छोट्या आकाराच्या टिक्क्या बनवायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे मी सर्व टिक्क्या बनवून घेतल्या आहेत। आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय करू शकता। दोन्ही बाजूने छान खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपण उरलेल्या टिक्क्या सुद्धा फ्राय करून घेऊ। अशा प्रकारे आपली सोया टिक्की तयार होते।